पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवर अत्याचार, असक्षम पाप, निष्काळजीपणा खपवून घेणार नाही. लखपती दीदींना मिळावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वस्थ केलं. भारत आगामी काळात तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल, देश बनू पाहत आहे. देशात प्रगती आजवर महाराष्ट्राचे मोठे योगदान राहिले आहे. विकसित भारतात महाराष्ट्र हा चमकणारा तारा असल्याचा गौरव नरेंद्र मोदी यांनी केला. महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पण केंद्र असून भविष्यात जास्तीत जास्त नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. महायुतीचे सरकार हीच गुंतवणुकीचे गॅरंटी असल्याचे सांगत महाराष्ट्रात महायुतीला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात आपण निष्काळजीपणा खपवून घेणार नाही. देशात कोणत्याही राज्यात असो महिलांविरुद्ध होत असलेला अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. दोषींना फाशीच झाली पाहिजे. त्यांना मदत करणारे, पाठीशी घालणारे सुटता कामा नयेत. रुग्णालयात, शाळा, कॉलेज, कार्यालय अथवा पोलीस प्रशासन ज्या पातळीवर कामात निष्काळजीपणा होत असेल त्या कामात न चुकता काम व्हायला हवे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तसेच लखपती दीदी संमेलनात राज्यपाल CP राधाकृष्ण, केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, दूरसंचार मंत्री डॉक्टर प्रेमास्वामी चंद्रशेखर, केंद्रीय मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशातील महिला अर्थव्यवस्थेतील मोलाची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दुसरीकडे संरक्षण दलात देखील त्यांचे प्रमाण आपण वाढवत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.